वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही ॲग्रिकल्चरमधील बेसिक डेटा आहे त्यामध्ये आपण जर बघितलं क्रॉप आहे, क्रॉपशी रिलेटेड बॉटनिकल नेम आहे, त्याचं ओरिजिन आहे, त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन कंटेंट आहे, ऑइल कंटेंट आहे, तसेच काही टर्मिनॉलॉजी आहे जे स्पेसिफिक पर्टिक्युलरली कुठल्या कुठल्या क्रॉपशी कोणती टर्मिनॉलॉजी बिलॉंग करते या संबंधित आज आपण इथे बघणार आहोत. तसं बघितलं तर हा खूपच बेसिक आणि फॅक्च्युअल डेटा आहे आणि जो तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही ॲग्रिकल्चर एक्झाम असते त्याचे जे बुक असेल त्यामध्ये हा सहजरित्या उपलब्ध आहे. माहिती आणि डेटा बेसिक जरी असला आणि फॅक्च्युअल जरी असला तरी यावर प्रश्न पडतात आणि हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी हा टॉपिक इथे घेतलेला आहे. मित्रांनो, ॲग्रिकल्चरच्या प्रत्येक एक्झामसाठी हा डेटा तुम्हाला उपयुक्त ठरेल. हा खूप बेसिक डेटा आहे, यामध्ये आपण बघणारच आहोत समोर, आणि म्हणूनच मित्रांनो हे फॅक्च्युअल डेटा असल्यामुळे हे एक मॅरेथॉन लेक्चर होणार आहे. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी कंटेंटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोडेड केले जातील तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन मिळतील, तुमचे लेक्चर मिस होणार नाहीत. मित्रांनो, हे जे लेक्चर आहे ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे आणि मी माझ्या प्रयत्नाने ते म्हणजे अधिकाधिक सोपे करण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेल आणि सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल, म्हणून घाबरण्याची काही गरज नाही. मित्रांनो, आपण सुरुवातीला काय करणार आहोत तर पिकं बघणार आहोत. पिकामध्ये त्याचे जे काही शास्त्रीय नाव आहेत म्हणजेच त्याला आपण बॉटनिकल नेम म्हणतो ते बघणार आहोत आणि त्याचं उगमस्थान म्हणजेच त्याचं ओरिजिनसुद्धा बघणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण सिरियल क्रॉप घेणार आहोत. सिरियल क्रॉप म्हणजे कुठले? तृणधान्यवर्गीय पिके. तृणधान्यवर्गीय म्हणजे कुठले? एकदल वर्गीय पिके, ज्यामध्ये एकच दल असते, ज्याचा दोन भागामध्ये म्हणजे सारख्या दोन भागामध्ये त्याच्या बियाचं म्हणजे विभाजन करता येत नाही, ते झाले आपले सिरियल क्रॉप. आणखी सोप्या भाषेत तुमच्या लक्षात राहावं यासाठी इमॅजिन करा मित्रांनो की गवतवर्गीय सर्व पिकं जी आहेत ते कोणत्या फॅमिलीमध्ये येतात? जवळजवळ ग्रॅमिनी फॅमिलीमध्ये मोडतात, म्हणून लक्षात ठेवा. ग्रॅमिनी फॅमिली आली म्हणजे काय? गवतवर्गीय पिके म्हणजेच कोणते? सिरियल क्रॉप. त्याला तुम्ही तृणधान्य वर्गीय म्हणू शकता किंवा एकदल सुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, आपण इथे बघितलं की हे जे सिरियल क्रॉप आहे ते ग्रॅमिनी फॅमिलीशी बिलॉंग करतात. आता त्यामध्ये कोणकोणते क्रॉप मोडतात तर बघा, राईस आहे, वीट आहे, मेज आहे, सॉर्गम आहे, बाजरा, बार्ली, रागी, फिंगर मिलेट आणि एक्सेट्रा. जर आपण एक एक क्रॉप आता एक्सप्लेन करू म्हणजे त्याच्याशी संबंधित त्याचं बॉटनिकल नेम आणि त्याचं ओरिजिन. बघा, सुरुवातीला आपण राईस बघणार आहोत. मित्रांनो, राईस म्हणजेच काय होते? भात होते. भात म्हणजेच काय? धान आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. आता म्हणजेच काय? तांदूळ. आता राईसमध्ये आपण जर त्याचं शास्त्रीय नाव जर बघितलं तर काय आहे? ओरायझा सटायवा. इथे बॉटनिकल नेम सांगितलेला आहे. कुठला आहे? ओरायझा सटायवा आहे. आणि याचं जर ओरिजिन उगमस्थान जर बघितलं तर कुठलं आहे? तर साऊथ ईस्ट एशिया आहे, इंडो बर्मा. चला तर मित्रांनो, आता समोरचा क्रॉप पाहू. समोरचा क्रॉप आहे वीट. वीट म्हणजेच गहू होते आणि गव्हाचं शास्त्रीय नाव म्हणजे बॉटनिकल नेम काय आहे? तर ट्रिटिकम ॲस्टिवम आहे. आणि यालाच आपण जर याचं ओरिजिन बघितलं तर साऊथ वेस्ट आशिया आहे. म्हणजे कुठे तर पर्टिक्युलर एक स्थान जर पकडलं तर तुर्कीमध्ये आपल्याला गव्हाचं ओरिजिन म्हणजेच काय? त्याचं उगमस्थान आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तसं बघितलं तर ॲग्रिकल्चरचे मुलं आहेत त्यांचा हा डेटा पाठच असतो, परंतु जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला जर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर तुम्ही काय करा, या गोष्टीची रिव्हिजन करा, स्क्रीनशॉट काढा किंवा वारंवार हे लेक्चर बघा, जेणेकरून तुमच्या ह्या गोष्टी कानावर पडतील आणि तुमच्या अधिकाधिक लक्षात राहील. कारण मित्रांनो, हा जो आहे तो फॅक्च्युअल डेटा आहे आणि तुम्ही आपापल्या पद्धतीने म्हणजे तुमच्या काही ट्रिक वगैरे असतील त्यासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आणि लक्षात ठेवू शकता. मुख्य उद्देश म्हणजे फक्त आपल्याला पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह टिक करणे हा असतो. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने तो डेटा लक्षात ठेवा. मित्रांनो, इथे जर आपण पुढचं सिरियल क्रॉप बघितलं तर त्यामध्ये मेज येते. मेज म्हणजेच काय होते? मका होते आणि त्याचं बॉटनिकल नेम काय आहे? तर झिया मेज आहे. आणि याचं ओरिजिन म्हणजेच बघितलं आपण तर ते कुठे आहे? तर मेक्सिकोमध्ये आहे. आणि मेक्सिको पर्टिक्युलर एरिया लोकेटेड केला आपण तर तो आपल्याला काय? साऊथर्न अमेरिकामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. पुढचा महत्त्वाचा क्रॉप आहे मित्रांनो सॉर्गम. त्यालाच आपण जवार असं म्हणतो आणि बॉटनिकल नेम आहे याचं सॉर्गम बायक्युलर असं म्हणतो आणि ओरिजिन आहे आफ्रिका, म्हणून लक्षात ठेवा. पुढचं महत्त्वाचं आहे बाजरा. बाजराच आपण पर्ल मिलेट असं म्हणतो. पेनिसेटम टायफॉइड्स आणि वेगवेगळ्या स्पेसीज आहे, लक्षात ठेवा. पेनिसेटम स्पेसीज जरी असलं तरी लक्षात ठेवा, म्हणजे काय होते? बाजरा होते. आणि याचं जे ओरिजिन आहे ते सुद्धा आफ्रिका आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सॉर्गमचं सुद्धा आणि बाजऱ्याचं सुद्धा दोघांचं सुद्धा जे आहे ते ओरिजिन आफ्रिका आहे, म्हणून लक्षात ठेवा.
पुढचं महत्त्वाचं सिरियल क्रॉप आहे बार्ली आणि बार्लीला म्हणजे आपण बॉटनिकल नेम काय म्हणतो त्याला हार्डियम उल्गॅरे असं म्हणतो आणि याचं जे ओरिजिन आहे उगमस्थान आहे ते इथिओपिया आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. समोरचं सिरियल क्रॉप आहे रागी, त्यालाच आपण फिंगर मिलेट असं म्हणतो आणि त्याचं बॉटनिकल नेम जे आहे ते इल्युसाइन कोराकाना हे आहे. आणि पुढे जर आपण बघितलं तर प्रोसो मिलेट आहे. प्रोसो मिलेटचं जे काही बॉटनिकल नेम आहे त्यालाच आपण पानिकम मिलियासियाई असं म्हणतो. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे प्रोसो मिलेट दिलेलं आहे आणि प्रोसो मिलेटला सिमिलर एक नावसुद्धा दिलेलं आहे चीना. तर लक्षात ठेवा हे दोन्ही नाव तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकच क्रॉपच्या बाबतीत असं तुम्हाला करायचं आहे कारण की सिमिलर नावसुद्धा विचारू शकतात. टर्मिनॉलॉजी बदलूनसुद्धा येऊ शकते. यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता आणि तुमचा मार्क जाऊ शकतो. एक एक मार्क खूप महत्त्वाचा असतो म्हणून सिमिलर नावसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे आहे ते सगळे जे आहे ते लुक ओव्हर करून जा परीक्षेच्या आधी. तुम्हा सर्वांना याचा खूप फायदा होईल. पुढचं महत्त्वाचं सिरियल क्रॉप आहे बार्न यार्ड मिलेट, त्यालाच आपण सावन असं म्हणतो आणि त्याला जर आपण बॉटनिकल नेम जर विचार केला तर इचिनोचक्लोआ प्रुमेंटा सीआई असं आहे. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, माझी मूळ भाषा मराठी आहे आणि इंग्लिशचे उच्चार करताना शब्दांचे उच्चार करताना म्हणजे उच्चार चुकू शकतात म्हणून तेवढ्या गोष्टी समजून घ्याल. पुढचं महत्त्वाचं सिरियल क्रॉप आहे कोडो मिलेट, त्यालाच आपण काय म्हणतो वरागू म्हणतो किंवा हराका म्हणतो किंवा अरिकुलसुद्धा म्हणतो आणि यामध्ये आपण जर विचार केलं याचं बॉटनिकल नेम जर विचार केलं तर पास्पॅलम स्क्रोबिकुलॅटम हे आहे. पुढचं सिरियल क्रॉप आहे फॉक्सटेल मिलेट, त्यालाच आपण जर्मन मिलेटसुद्धा म्हणतो किंवा इटॅलियन मिलेटसुद्धा म्हणतो आणि त्याचं बॉटनिकल नेम आहे सेटारिया इटॅलिका. मित्रांनो समोरचं जे मिलेट आहे ते आहे लिटिल मिलेट आणि लिटिल मिलेटचं बॉटनिकल नेम जर आपण बघितलं तर पानिकम सुमात्रेन्से आहेत आणि हे सर्व जे बॉटनिकल नेम आहेत मित्रांनो ते लक्षात घ्या कारण कुठल्या बॉटनिकल नेमवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठल्याही क्रॉपवर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून सर्व जे आहेत ते बॉटनिकल नेम आपल्याला लुक ओव्हर करणं गरजेचं आहे. सोबतच त्याचे ओरिजिन म्हणजे ओरिजिनपैकी सर्वांचेच ओरिजिन लक्षात ठेवायचे नाही आहेत, जे महत्त्वाचे आहे त्याचे ओरिजिन नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो हे एक मॅरेथॉन लेक्चर आहे म्हणून तुम्हाला शॉर्टकटमध्ये काहीतरी गोष्टी सांगते. ते म्हणजे जर बघितलं तर टी आहे, सोयाबीन आहे, मस्टार्ड आहे आणि राई आहे. यांचं जे उगमस्थान आहे ओरिजिन आहे ते कोण आहे कुठलं आहे तर ते चायना हे आहे. आणि नंतर आपण जर आपल्या भारताबद्दल बघितलं तर कॉटन आहे, ब्रिंजल आहे, मूग आहे, उडीद आहे, हे जे यांचं ओरिजिन आहे ते कुठे आहे तर इंडियामध्ये आहे. तसंच अरहर म्हणजे काय होते तूर होते आणि तुरीबद्दल दोन गोष्टी आहेत की एक तर त्याचं मूळ स्थान जे आहे ते इंडिया सांगते कुठे कुठे तर कुठे कुठे आफ्रिकासुद्धा आहे. म्हणून ही गोष्ट आहे पेपरमध्ये प्रश्न कसा विचारला जातो आणि ऑप्शन काय आहेत त्यानुसार तुमचं जे उत्तर आहे ते ठरते. म्हणून पेपरमध्ये लक्षपूर्वक प्रश्न वाचायचा आणि ऑप्शनमधून उत्तर आपल्याला टिक करायचं आहे. पुढे जर मित्रांनो आणखी आपण बघितलं आफ्रिका कोणाकोणाचं आहे आपण बघितलं होतं वर की ज्वार आहे म्हणजे ज्वार आहे, नंतर बाजरा आहे आणि अरहर मी तुम्हाला आता सांगितलं त्याचं कोणतं मूळ स्थान आहे आफ्रिका आहे. हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आणि महत्त्वाचे ओरिजिन आहे म्हणून मी तुम्हाला इथे शॉर्टकटमध्ये सांगितलं. या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचे क्रॉप असतील आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिंदासपणे सांगू शकता. मित्रांनो समोरचा जे क्रॉप आहे ते आहे पल्स क्रॉप आहेत आणि या पल्स क्रॉपची फॅमिली आपल्या सर्वांना माहिती आहे, लेगुमिनस फॅमिली आहे. आता पल्स क्रॉप म्हणजे काय द्विदल वर्गीय म्हणजे काय ज्या पिकांमध्ये त्यांच्या ज्या बिया आहेत त्यांच्या दोन सारख्या दलामध्ये विभाजन करता येते ते द्विदल वर्गीय असते. आणि यांचं वैशिष्ट्य असते की यांच्या ज्या मुळा असतात त्या मुळांवर कशा असतात लेग्यूम असतात म्हणजे आणि त्या लेग्यूम गाठी असतात आणि त्या गाठींमध्ये आपण बघतो की रायझोबियम बॅक्टेरिया असतो. हे मी या मागील जे काही PYQ झाले होते त्यांच्या विश्लेषणातून सांगत आहे आणि बऱ्याच वेळा आपण या लेक्चरमध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि जे काही रायझोबियम जीवाणू आहेत त्यांचं कसं सिम्बायोटिक असोसिएशन असते कोणासोबत तर क्रॉपसोबत म्हणजे क्रॉप त्यांना काही अन्नद्रव्य वगैरे बाकीच्या गोष्टी पुरवतील आणि ते जे असतात बॅक्टेरिया ते काय करतील हवेतील जे काही स्थिर नत्र असते म्हणजे हवेतील जे काही नत्र असते ते जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम करतात आणि ते पिकांना उपलब्ध करून देतात. म्हणून त्यामुळे सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतात म्हणजे तू मला दे आणि मी तुला देतो अशा प्रकारे ते क्रॉपसोबत काय असतं त्यांचं असोसिएशन असते म्हणून त्याला आपण सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. आपण आता येथे पल्स क्रॉप बघणार आहोत आणि पल्स क्रॉपमध्ये आपण बघितलं होतं की फॅमिली जी आहे ते लेग्युमिनेसियाई फॅमिली आहे आणि लेग्युमिनेसियाई फॅमिलीबद्दल आपण बरीचशी डिटेल माहिती घेतली. त्यालाच आपण साध्या सोप्या भाषेत शेंग वर्गीय फॅमिलीसुद्धा म्हणू शकतो.
आणि यामध्ये आता बघूया कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की ग्राम आहे. तर ग्राममध्ये जर ग्रामलाच दुसरं नाव जर आपण बघितलं बेंगाल ग्राम आहे, चिकपी आहे, तसंच लेंटिल, पी, अरहर, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, काऊपी, सोयाबीन यांचा समावेश होतो. मित्रांनो, सुरुवातीला ग्राम म्हणजेच काय होते बेंगाल ग्राम, चिकपी म्हणजेच काय होते आपला हरभरा, मराठीमध्ये आपण त्याला हरभरा म्हणतो. आणि याचं बॉटनिकल नाव जर आपण बघितलं तर ते सीसर ॲरियंटिनम हे आहे, म्हणून लक्षात ठेवा. पुढे आहे लेंटिललाच आपण काय म्हणतो म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला मसूर असं म्हणतो. आणि याचं जर बॉटनिकल नेम आपण बघितलं तर ते लेन्स इस्क्युलेंटा हे आहे. पुढे जर बघितलं मित्रांनो तो पी आहे. आणि पी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पी म्हणजे काय होते वाटाणा होते. आणि वाटाणालाच आपण काय म्हणतो पायसम स्पेसीस असं म्हणतो. म्हणजे यानुसार वेगवेगळे स्पेसीस आहे, सब स्पेसीस त्या बदलत जातात. आणि म्हणून जिनस लक्षात ठेवा काय आहे तर पायसम आहे, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जिनस आणि स्पेसीस ह्या गोष्टी समजतात ना? नसेल समजत तर मी थोडक्यात एका शॉर्टकटमध्ये सांगते. बघा, कार्ल लिनियस नावाचा एक माणूस होता. माणूस म्हणजे एक शास्त्रज्ञ होता. आणि त्यांनी काय केलं तर सायंटिफिक नाव देण्याची पद्धत सुरू केली. त्याला आपण बायोनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आता ही पद्धत काय, बायोनॉमियल म्हणजे काय, यामध्ये 2 नावं दिले जातात. त्यामध्ये एक पहिलं नाव जे असते ते जीनस असते आणि दुसरं नाव जे असते त्याला स्पेसीस असं म्हणतो. मग जीनस आणि स्पेसीस यामध्ये जर विचार केला तर पहिलं जीनसमध्ये जर विचार केला तर ते कसं इंग्रजी अक्षरापैकी कॅपिटल लेटरमध्ये पहिलं अक्षर लिहितात त्याचं. आणि बाकीचे जे सर्व असते नाव ते कसं तर स्मॉल लेटरमध्येच असते. म्हणजे पहिलं अक्षर फक्त जीनसमधलं कॅपिटल लेटर, बाकी सगळे जे लेटर असतात ते कसे असतात स्मॉल लेटरमध्ये असतात. आणि पर्टिक्युलर जर आणखी विचार केला, समजा इटालियन भाषेत असलं तर त्याखाली अंडरलाईन देण्याची गरज नसते. परंतु तेच जर काय म्हणते आपल्या इंग्लिशमध्ये असलं आणि वेगळ्या लँग्वेजमध्ये असलं तर त्याच्याखाली अंडरलाईन नक्की देतात. तसं बघितलं तर सायंटिस्ट या विषयामध्ये तुम्हाला कार्ल लिनियस यांचं नाव लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे आणि गरजेचं आहे, म्हणून लक्षात ठेवा. नॉमेनक्लेचर सिस्टीम त्यांनी दिलेली आहे म्हणून, म्हणजे शास्त्रीय हे जे सायंटिफिक नामकरण करतात ते त्यांचं योगदान आहे, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण जर बघितलं, मी तुम्हाला एका साध्या उदाहरणाने समजून सांगते की कार्ल लिनियस यांनी शास्त्रीय नावं का दिले, म्हणजे त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते बघा, जास्त वेळ घेत नाही. त्यामध्ये जर बघितलं तर समजा आपण आपल्या भारताचा विचार केला आणि आपण म्हटलं भारतामध्ये जर पूर्वेला आपण बघितलं तर आपण असं म्हणतो की पूर्वेला सूर्य उगवतो. परंतु ही गोष्ट खरी आहे का? म्हणजे बघा, पृथ्वी कशी आहे आपल्याला माहिती आहे, अंडाकृती आहे, म्हणजे जवळजवळ गोल आणि लांबट आहे. त्यामुळे काय त्याच्यावर प्रत्येक स्तरावर वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे लोक राहतात आणि प्रत्येकाची बोलीभाषा, तिकडची विविधता आणि तिकडचे जे काही स्पेसीस आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्पेसीस मिळतात. मग कोणकोणत्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये जे आहे ते सारखेच स्पेसीस असतात किंवा हे असतात. मग प्रत्येकाला वेगळं नाव भेटावं, त्याची वेगळी ओळख असावी, याच्यासाठी त्यांनी नॉमेनक्लेचर सिस्टीम काढली, ज्यामुळे प्रत्येक स्तरावर प्रत्येक जीवाला, वनस्पतीला काय तर वेगवेगळं नाव दिलं गेलं. त्यामुळे त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. म्हणून मित्रांनो, त्यांचं योगदान मोठं ठरतं. आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की म्हणजे उदाहरणात दिलं की सूर्य पूर्वेला उगवतो, पण असं काही नसते. सूर्य कधी उगवतही नाही आणि कधी मावळत नाही. हे आपल्या जो आहे ते आपल्याला म्हणजे आपला भासमान भ्रमण आहे त्याला असं आपण म्हणू शकतो. आणि तसं बघितलं सायंटिफिकदृष्ट्या म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे त्याच्या सूर्यमालेमध्ये, आणि आपली पृथ्वी मात्र त्याच्या भोवती फिरत आहे. म्हणून आपल्याला ते तसे भास होतात की उगवतो, मावळतो. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एका सेकंदात म्हणजे पृथ्वीचा प्रवास करून आलो. आता आपण आपल्या लेक्चरवर येऊ. लेक्चरमध्ये आपलं जर पुढचं जे पल्स क्रॉप आहे ते आहे अरहर म्हणजेच काय होते तूर असं म्हणतो, त्याला आपण रेड ग्राम असं म्हणतो, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पिजन पी असं म्हणतो. आणि त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते कोणतं आहे तर कजन आहे, म्हणून लक्षात ठेवा. यावर प्रश्न पडलेला आहे म्हणजे PYQमध्ये. नंतर पुढे जर आपण विचार केला तर ग्रीन ग्राम आहे. ग्रीन ग्रामलाच आपण मूंग असं म्हणतो मराठीमध्ये. आणि याचं जे आहे बॉटनिकल नेम आहे ते नाव आहे ते कोणतं आहे विग्ना रॅडिएटा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे मूग आणि उडदाच्या बाबतीत हे असं उलटसुलट वाटते बघा. ग्रीन ग्राम आहे त्याला आपण मूग म्हणतो, पण त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते विग्ना रॅडिएटा आहे. आणि ब्लॅक ग्राम आहे त्याला आपण उडद असं म्हणतो आणि त्याचं जे आहे बॉटनिकल नाव ते विग्ना मुंगो आहे. मग असं वाटते ना मूंगचं असायला पाहिजे, पण तसं काही नाही, आपल्या मनानुसार नाही आहे ते. म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे इथे. म्हणजे ब्लॅक ग्राम आहे तर ब्लॅक ग्रामचं कोणतं विग्ना मुंगो, आणि ग्रीन ग्राम आहे त्याचा विग्ना रॅडिएटा हे
बॉटनिकल नाव आहे। पुढे जर आपण बघितलं कावपी आहे, कावपीलाच आपण काय म्हणतो लोबिया असं म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये आपण चवडी असं म्हणतो आणि त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते विग्ना सिनेन्सिस असं आहे। आणि महत्त्वाचं मित्रांनो ते म्हणजे सोयाबीन आहे आणि सोयाबीनचा तुम्हा सर्वांना बॉटनिकल नाव माहितीच आहे, ते म्हणजे ग्लायसिन मॅक्स हे आहे। मित्रांनो आता आपण ऑइलसीड क्रॉप पाहू, त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर सनफ्लावर, सॅपफ्लावर, लिनसीड, रेपसीड, नंतर जर आपण बघितलं कॅस्टर आहे, सिसॅमम आहे, ग्राउंडनट आहे इत्यादींचा समावेश होतो। ऑइलसीड क्रॉपमध्ये आपण आता एक एक डिटेलमध्ये पाहू। सनफ्लावर आहे, सनफ्लावरलाच आपण काय म्हणतो सूर्यफूल मराठीमध्ये म्हणतो आणि याचं जर बॉटनिकल नाव जर आपण बघितलं हेलियांथस ॲनस हे आहे आणि याची जर फॅमिली आपण बघितली तर कंपोजिटाई ही आहे, लक्षात ठेवा। पुढे जर मित्रांनो आपण बघितलं तर सॅपफ्लावर आहे, सॅपफ्लावरलाच आपण करडई असं म्हणतो मराठीमध्ये आणि त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते कार्थॅमस टिंक्टोरियस हे आहे आणि त्याची जी फॅमिली आहे ते सुद्धा कंपोजिटाईच आहे, लक्षात ठेवा। तसंच मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपोजिट फॅमिली आहे, तिला म्हणजे दुसरं नाव ॲस्टेरियासियाई फॅमिली असं सुद्धा आहे। आता मित्रांनो आपण समोर पाहू, समोर जे आहे ते लिनसीड आहे, लिनसीडलाच आपण फ्लॅक्स असं सुद्धा म्हणतो आणि लिनसीड म्हणजे मराठीमध्ये काय तर जवस आपण असं म्हणतो त्याला आणि जवसचं जर आपण फॅमिली म्हणजे बॉटनिकल नाव जर बघितलं तर लिनम उस्टीटॅसिमम असं आहे आणि याची जी फॅमिली आहे ती लिनियासियाई फॅमिली आहे, म्हणून लक्षात ठेवा। मित्रांनो इथे जे बॉटनिकल नाव आहे त्यांचे उच्चार चुकू शकतात, म्हणून तुम्ही स्पेलिंग नीट बघा। नंतर आपण समोर जर विचार केला तर रेपसीड आहे, रेपसीडलाच आपण काय म्हणतो मस्टर्ड असं म्हणतो, म्हणजेच काय मोहरी आपण साध्या सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणतो। त्याच्यात जर विचार केलं तर त्याचं बॉटनिकल नाव जे आहे ते ब्रासिका स्पेसिस आहे आणि फॅमिली जर विचार केला तर कुठली आहे क्रुसिफेराई फॅमिली आहे। समोर जर मित्रांनो आपण बघितलं तर कॅस्टर आहे, कॅस्टरलाच आपण काय म्हणतो कॅस्टरला आपण मराठीमध्ये एरंडी असं म्हणतो आणि कॅस्टरचं जर बॉटनिकल नाव आपण बघितलं तर रिसिनस कम्युनिस हे आहे आणि युफोर्बियासियाई ही त्याची फॅमिली आहे। समोर मित्रांनो आपण सिसॅमम पाहू, सिसॅमम म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये तीळ असं म्हणतो आणि त्याचं बॉटनिकल नेम आहे सिसॅमम इंडिकम आहे आणि पेडॅलियासियाई ही त्याची फॅमिली आहे। मित्रांनो समोर आपल्याला ग्राउंडनट पाहायला मिळते, ग्राउंडनट म्हणजेच काय होते आपल्या गरिबाचे काजू असं सुद्धा म्हणतो आपण त्याला आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याला पीनटसुद्धा म्हणतात, अर्थनटसुद्धा म्हणतो, नंतर मंकी नटसुद्धा असं म्हणतात, आणखी मनीला नटसुद्धा असं म्हणजे वेगवेगळे नावं आहेत आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याचं बॉटनिकल नाव काय आहे तर ॲराचिस हायपोजिया असं आपण म्हणतो आणि फॅमिली कोणती आहे तर लेग्युमिनस फॅमिली आहे, म्हणून लक्षात ठेवा। अशा प्रकारे मित्रांनो आपण ऑइलसीड क्रॉप आहे ते इथे कव्हर केले। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीन जे आहे ते द्विदल वर्गीय तसेच ऑइलसीड अशा दोन्ही वर्गामध्ये मोडते। मित्रांनो समोर आता आपण फायबर क्रॉप बघणार आहोत। फायबर क्रॉप याच्यामध्ये जर विचार केला तर मराठीमध्ये याला तंतुमय पिकं असं म्हणतो आणि यामध्ये कॉटन म्हणजे कापूस, ज्यूट, त्याच्यानंतर सनहेम इत्यादींचा समावेश होतो। सुरुवातीला आपण यामध्ये कॉटन बघणार आहोत। कॉटनलाच आपण काय म्हणतो गॉसिपियम स्पेसिस असं म्हणतो, म्हणजे गॉसिपियम हा जिनस आहे आणि वेगवेगळ्या 4-5 प्रकारच्या स्पेसिस कॉटनमध्ये पडतात। आता यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो तर याचं जे म्हणजे फॅमिली कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करते तर मालवासियाई फॅमिलीशी कॉटन बिलॉंग करते। तर कॉटनलाच आपण व्हाईट गोल्ड असं सुद्धा म्हणत असतो आणि किंग ऑफ अप्रायझल फायबरसुद्धा असं म्हणतो। आपण समोर ज्यूट बघणार आहोत, ज्यूटलाच आपण गोल्डन फायबर या नावाने सुद्धा ओळखतो आणि यामध्ये जर आपण बघितलं तर ज्यूटमध्ये प्रामुख्याने आपण बघतो की बांगलादेश आणि भारतामध्ये तो एरिया मोडतो, पश्चिम बंगालमध्ये चांगल्या प्रकारे ज्यूटचं उत्पादन येते। आता यामध्ये जर विचार केला मित्रांनो आपण तर व्हाईट ज्यूट आणि टोसा असे 2 प्रकार पडतात। तर बघा व्हाईट ज्यूटबद्दल आपण बघितलं तर कॉर्कोरस कॅप्सिक्युलॅरिस हे त्याचं म्हणजे बॉटनिकल नेम आहे आणि टोसा जर बद्दल बघितलं तर कॉर्कोरस ओलिटोरियस असं त्याचं नाव आहे आणि दोन्ही जे आहेत ते कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतात आपल्याला माहिती आहे, तिलियासियाई फॅमिली आहे त्याच्याशी ते बिलॉंग करतात। समोर आपण सनहेम बघणार आहोत। सनहेममध्ये जर आपण बघितलं तर त्यालाच आपण बनारस हेम म्हणते, बॉम्बे हेम म्हणतो, नंतर इंडियन हेमसुद्धा म्हणतात आणि व्रँगल हेमसुद्धा असं म्हणतात। सनहेम म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बोरू असं म्हणतो आणि आपण जर बघितलं हे एक शेंगवर्गीय पीक आहे आणि त्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे त्यांचा आवाज येतो त्यांच्या शेंगातून त्या वाढल्यानंतर, म्हणूनच त्याला हिंदीमध्ये सनई म्हणतात। आता यामध्ये जर आपण विचार केला तर याचं बॉटनिकल नेम जे आहे म्हणजे काय आहे तर क्रोटोलॅरिया जुनासिया असं आहे आणि यामध्ये जर बघितलं याची फॅमिली कोणती आहे शेंगवर्गीय आहे, म्हणून
लेग्युमिनस फॅमिली याची आपल्याला पाहायला मिळते. समोर मित्रांनो आपण फॉरेस्ट क्रॉप घेणार आहोत आणि त्याचं बॉटनिकल नेम बघणार आहोत. यामध्ये फॉरेस्ट क्रॉपमध्ये कोणकोणते क्रॉप येतात. यामध्ये ओट येते, नॅपियर त्याला एलिफंट ग्रास म्हणजे हत्ती गवत आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर बर्सिम येते, त्याला इजिप्तियन क्लोवर असं सुद्धा म्हणतात. नंतर लुसन येते, त्याला आपण अल्फा या नावाने सुद्धा ओळखतो. मित्रांनो सुरुवातीला आपण ओटबद्दल पाहू. ओटचं बघितलं तर आपण ॲव्हेना सटायवा असं म्हणतात आणि यामध्ये जर विचार केला तर ग्रॅमिनी फॅमिलीशी ते बिलॉंग करते. समोर आहे नॅपियर ग्रास. नॅपियर ग्रासलाच आपण हत्तीगवत असं म्हणतो, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये एलिफंट ग्रास असं सुद्धा म्हणतात. आणि याचं जर आपण बॉटनिकल नाव जर बघितलं तर ते आहे पेनिसेटम पुर्पुरियम आणि ते कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करते तर ग्रॅमिनी फॅमिलीशीच बिलॉंग करते. कारण काय हे ते गवतवर्गीय पिकं आहेत म्हणून ग्रॅमिनी फॅमिलीशी बिलॉंग करते. पुढे जर मित्रांनो आपण बघितले तर बर्सिम आहे, त्यालाच आपण इजिप्तियन क्लोवर असं म्हणतो आणि इजिप्तियन क्लोवर आहे तर कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करते. आणि बर्सिम आपल्याला माहिती आहे की हे एक शेंगवर्गीय पीक आहे आणि यामध्ये शेंगा येतात म्हणून लक्षात ठेवा. आणि जर तसं बघितलं तर याची जी फॅमिली आहे ती लेग्युमिनस फॅमिली आहे आणि याचं बॉटनिकल नाव काय आहे तर ट्रायफोलियम अलेक्झांड्रियम असं याचं बॉटनिकल नाव आपल्याला पाहायला मिळते. पुढे जर आपण बघितलं मित्रांनो तर लुसन आहे. लुसनला आपण अल्फा या नावाने सुद्धा ओळखतो आणि हे जे आहे याचीसुद्धा फॅमिली जी आहे ते लेग्युमिनस फॅमिली आहे आणि यालासुद्धा शेंगा येतात आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी हे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे चांगलं उत्तम खाद्य आहे म्हणून मित्रांनो. आणि याचं जर विचार केला बॉटनिकल नाव जर बघितलं कोणतं आहे तर मेडिकागो सटायवा किंवा सटिवा असं त्याला आपण म्हणू शकतो. मित्रांनो आपण आताच येथे फॉरेस्ट क्रॉप बघितले. फॉरेस्ट क्रॉप म्हणजेच काय होते चारा पिके असं म्हणतो, त्याला आपण फॉडर क्रॉपसुद्धा म्हणतो. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की किंग ऑफ जर आपण फॉडर क्रॉप बघितलं म्हणजे चारा पिकामधला प्रमुख राजा कुणाला म्हणतात तर बर्सिमला असं म्हणतात. आणि क्वीन ऑफ फॉडर क्रॉप म्हणजे त्यामध्ये राणी कुणाला म्हणतात तर लुसनला असं म्हणतात. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. समोर मित्रांनो आपण रूट आणि ट्यूबर क्रॉप बघणार आहोत. म्हणजेच काय बघणार आहोत तर मुळे आणि कंदमुळे वर्गीय पिकं जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो आपण जर बघितलं यामध्ये प्रामुख्याने पोटॅटो, स्वीट पोटॅटो, कासवा त्याला आपण टॅपियुका असं म्हणतो आणि याम्स, टोबॅको इत्यादींचा समावेश होतो. आता यामध्ये पोटॅटो आपण बघणार आहोत. पोटॅटो म्हणजेच त्याला आपण बॉटनिकल नेम जर बघितलं नाव जर बघितलं तर सोलॅनम ट्युबेरोजम हे आहे. आणि एक ऑब्जेक्टिव्ह नोट करून घ्या की पोटॅटोलाच आपण काय म्हणतो तर किंग ऑफ व्हेजिटेबल म्हणून सुद्धा आपण पोटॅटोला ओळखतो. किंग ऑफ व्हेजिटेबल म्हणजेच काय तर भाजीपाला पिका वर्गामधील राजा कोणाला ओळखतो तो आपण पोटॅटोला ओळखतो म्हणून लक्षात घ्या. स्वीट पोटॅटो आपण समोर बघणार आहोत मित्रांनो, त्यालाच आपण रताळ असं म्हणतो. आणि यामध्ये जर विचार केला तर याचं बॉटनिकल नाव काय आहे तर आयपोमिया बटाटस असं आहे. आणि स्वीट पोटॅटोची आपण फॅमिली बघितली तर कॉन्वोलुलासियाई फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. पुढचं समोरचं महत्त्वाचं क्रॉप आहे तर कासवा किंवा आपण त्याला कासावा असं म्हणतो किंवा टॅपिओका असं म्हणतो. आणि याचं जे बॉटनिकल नाव आहे ते तर मित्रांनो टॅपिओकालाच आपण मनीहॉट स्पेसिस असं म्हणतो किंवा मनीहॉट इस्कोलेंटा किंवा मेनीहॉट आणखी वेगवेगळ्या स्पेसिस पडतात इथे लक्षात ठेवा. नंतर जर आपण बघितलं याम आहे, यामलाच आपण काय म्हणतो डायस्कोरिया स्पेसिस असं त्याचं बॉटनिकल नाव आहे. नंतर समोर आपण बघितलं टोबॅको आहे, टोबॅकोलाच आपण काय म्हणतो निकोटियाना टॅबॅकम असं म्हणतो. आणि त्याची जी फॅमिली आहे ती कोणती आहे सोलॅन्सिया फॅमिली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की टोबॅकोमध्ये कोणतं कंटेन असते तर निकोटीन कंटेन असते. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे जे काही क्रॉप आहे त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते इथे बघितलं. समोर मित्रांनो आपण प्रोटीन कंटेन आहे आणि ऑइल कंटेन आहे, कोणत्या क्रॉपमध्ये किती प्रोटीन कंटेन असते आणि महत्त्वाचे ऑइल कंटेन असणारे क्रॉप कुठले आहेत, पिका कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण राईस पाहू. राईसमध्ये किती असते तर लक्षात ठेवा प्रोटीन कंटेन आपण पाहू, नंतर ऑइलसीड कंटेन पाहू. राईसमध्ये 6 ते 7% ओरायझेनिन नावाचं प्रोटीन असते. तसंच मित्रांनो समोर जर आपण बघितलं वीट आहे, वीटमध्ये म्हणजे गव्हामध्ये 11 ते 12% ग्लुटेनचं पर्सेंटेज असते प्रोटीनचं. नंतर आपण मेज पाहू. मेजमध्ये 10% प्रोटीन कंटेन असते. सॉर्गममध्ये 11 ते 12% प्रोटीन कंटेन असते. बाजरामध्ये 10 ते 12% प्रोटीन कंटेन आपल्याला पाहायला मिळते. तर बार्लीमध्ये 11.5% प्रोटीन कंटेन आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण येथे सर्व सिरियल क्रॉप म्हणजेच तृणधान्यवर्गीय पिकं कव्हर केले, यामधलं प्रोटीन कंटेन बघितलं. पण त्याचप्रमाणे आपल्याला कार्बोहायड्रेट पर्सेंटेजसुद्धा पाहायचं आहे.
पण आपण एक सिरियल क्रॉपसाठी टोटल सिरियल क्रॉपसाठी मी जवळजवळ 70% कार्बोहायड्रेट कंटेन आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, मी तुम्हाला सिरियल क्रॉपमध्ये कार्बोहायड्रेट 70% सांगितलं, पण हे एक झालं सरासरी ॲव्हरेज झालं. याच्या मागे पुढे जे आहेत नंबर आणि रेंज जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. तिथे प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आणि ऑप्शन काय आहेत यावरून आपलं उत्तर तिथे आपण लॉजिकल उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, समोर आता ऑइलसीड क्रॉप आपण बघणार आहोत. यामध्ये आपण जर विचार केला तर सोयाबीन आहे, ग्राउंडनट आहे, सीसॅम, लिनसीड आणि सॅफफ्लावर इत्यादींचा समावेश होतो. आता सोयाबीनमध्ये जर आपण बघितलं तर 42% कशाचं प्रमाण असते? प्रोटीनचं कंटेन असते. लक्षात ठेवा, ऑइलसीड कंटेन सोयाबीनमध्ये 18 ते 20% असते आणि प्रोटीन कंटेन 42% असते, 40 ते 42%. म्हणून इथे कन्फ्यूज होऊ नका. बऱ्याच वेळा आपण सोयाबीनमध्ये ऑइल कंटेन 42% करतो, म्हणून चुकू नका. समोर आपण बघणार आहोत ग्राउंडनट. ग्राउंडनटमध्ये आपण प्रोटीन कंटेन बघितलं तर 26% असते. नंतर सीसॅम आहे, सीसॅममध्ये म्हणजे तिळामध्ये 18 ते 20%. लिनसीडमध्ये 36% प्रोटीन कंटेन आपल्याला पाहायला मिळते. आणि सॅफफ्लावर आहे, सॅफफ्लावरमध्ये किती? 40 ते 45% प्रोटीन कंटेन आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो काही ऑइलसीड क्रॉप होते, त्यापैकी आपण प्रोटीन कंटेन इथे बघितलं, ऑइल कंटेन नाही. लक्षात ठेवा. समोर आता आपण पल्स क्रॉप बघणार आहोत. पल्स म्हणजे मी सांगितलेलंच आहे द्विदल वर्गीय, आणि एकूण पल्स क्रॉपमध्ये आपण जवळजवळ बघितलं तर 60% कार्बोहायड्रेट आपल्याला पाहायला मिळते. आता पल्स क्रॉपमध्ये कोणकोणते क्रॉप मोडतात ते आपण बघणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने ग्राम, लेंटिल, पी, अरहर, मूग, उडीद आणि कावपी इत्यादींचा समावेश होतो. आता एकामधील आपण प्रोटीन कंटेंट पाहू मित्रांनो. तर ग्राम आहे, ग्रामलाच आपण चिकपी असं म्हणतो, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याला हरभरा असं म्हणतो. याच्यामध्ये 21.1% प्रोटीन कंटेंट असते. हा प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण लेंटिल पाहू. लेंटिल म्हणजे आपल्याला माहिती आहे मसूर. मसूरच्या डाळीमध्ये जवळजवळ 25% प्रोटीन कंटेंट आपल्याला पाहायला मिळते. नंतर समोर आपण पी पाहू. पीमध्ये आपल्याला 22.5% प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. अरहर आहे, अरहर म्हणजेच काय होते आपण तूर असं म्हणतो. तुरीमध्ये 21 ते 25% आपल्याला प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. नंतर आहे मूग, मुंगामध्ये आपल्याला 25% प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. उडीद आहे, उडीदमध्ये 24% आणि कावपी आहे, त्यामध्ये 23.5% आपल्याला प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की लेंटिल आणि मूग आहे यामध्ये 25% प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते, म्हणजे सिमिलॅरिटी आपल्याला सापडते. ग्रामचं प्रोटीन कंटेंट पर्टिक्युलर लक्षात ठेवा 21.1च आहे. नंतर कावपीचं सुद्धा वेगळं लक्षात ठेवा, कारण की चवडी खूप महत्त्वाची आहे, कावपी आपण त्याला म्हणतो, आणि 23.5% प्रोटीन कंटेंट त्यामध्ये असते. आणि मी ऑब्जेक्टिव्ह म्हणून कावपी किंवा हे का बरं सांगत आहे तर लक्षात ठेवा, कावपीला आपण व्हेजिटेबल मीट असं म्हणतो, आणि मीट म्हणजेच काय होते मांस, आणि मांस आपण कशासाठी खात असतो? प्रोटीनसाठी खात असतो. म्हणून जर विचार केला मित्रांनो, व्हेजिटेबल मीट म्हणून कावपीला ओळखतात. म्हणून कावपीचं सुद्धा प्रोटीन कंटेंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 23.5 आहे म्हणून. मित्रांनो, एक अभ्यासाची ट्रिक म्हणून एक लॉजिकल गोष्ट सांगते. जेव्हा पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पिकं येतील त्यावेळेस त्यामध्ये प्रोटीन कंटेंट सिरियल क्रॉप म्हणजे तृणधान्यवर्गीय पिकांपेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. आणि त्याच्या उलट आपण जर बघितलं, जर तृणधान्यवर्गीय पिकं आहेत म्हणजेच कोणते? सिरियल क्रॉप आहे, एकदल पिकं आहेत, यामध्ये कार्बोहायड्रेट % जास्त असणार आहे. कशाच्या तुलनेत? पल्स क्रॉपच्या तुलनेत. दोन्ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पल्स क्रॉप आहे, डाळवर्गीय पिकं आहेत, त्यालाच आपण कडधान्यवर्गीय पिकं असं सुद्धा म्हणतो, शेंगवर्गीय पिकं आहे, त्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट जास्त. त्या मानानं सिरियल क्रॉप आहेत म्हणजेच एकदल पीक आहेत, तृणधान्यवर्गीय पीक आहे, त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं % जास्त. ठीक आहे, तर आपल्याला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटबद्दल आता समजलं. आता आपण काय बघणार आहोत? ऑइल कंटेंट बघणार आहोत. कोणत्या क्रॉपमध्ये आणि प्रमुख कुठल्या पिकांबद्दल विचारतात ते आपण इथे बघणार आहोत. आपण सुरुवातीला बघू कोकोनट. कोकोनट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नारळ. सुरुवातीला मित्रांनो आपण कोकोनट पाहू. कोकोनटमध्ये 60% आपल्याला ऑइल कंटेंट पाहायला मिळते. लक्षात ठेवा, हे सर्वात जास्त असते कोकोनटमध्ये. किती? 60% ऑइल कंटेंट. त्याच्यानंतर आपण ग्राउंडनट बघणार आहोत. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे. शेंगदाण्याला आपण गरिबांचे काजू असं म्हणतो, आणि शेंगदाण्यामध्ये किती % ऑइल कंटेंट असते? 44 ते 50% ऑइल कंटेंट आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण सिसॅमम पाहू. सिसॅमम म्हणजे तीळ असं म्हणतो.
45 ते 52% ऑइल कंटेंट सीसॅमममध्ये असते. समोर मित्रांनो आपण कॅस्टर बघणार आहोत. कॅस्टरला आपण एरंडी असं म्हणतो आणि 35 ते 38% ही रेंज आहे. या रेंजमध्ये आपल्याला ऑइल कंटेंट पाहायला मिळते. नंतर सॅपफ्लावर म्हणजे करडई, करडईमध्ये 24 ते 36% ऑइल कंटेंट पाहायला मिळते. समोर आहे सनफ्लावर आणि सनफ्लावरचं सुद्धा विचारतात. हे सगळं महत्त्वाचेच आहेत मित्रांनो. महत्त्वाचं आहे म्हणूनच मी इथे घेतलेलं आहे. ते म्हणजे बघा सनफ्लावरमध्ये आपण जर बघितलं तर 45 ते 50% ऑइल कंटेंट आपल्याला पाहायला मिळते. समोर मित्रांनो आपण बघतो सोयाबीन आहे आणि सोयाबीनमध्ये मी आधीच सांगितलं आहे की 18 ते 20% काय असते तेलाचं प्रमाण असते आणि 42% 40 ते 42% काय पाहायला मिळते प्रोटीन कंटेंट पाहायला मिळते. म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर रेपसीड आहे तेलाचं आपण मस्टार्ड असं म्हणतो आणि त्यामध्ये जर विचार केला तर 33% ऑइल कंटेंट आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा इथे कव्हर केला आहे. समोर मित्रांनो काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत ज्या वेगवेगळ्या क्रॉप्सशी संबंधित आहे. म्हणून इथे आपण त्या घेतलेल्या आहे ज्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. परंतु मित्रांनो आपण एक एक टर्मिनॉलॉजी इथे एक्सप्लेन करू शकत नाही. हे एक मॅरेथॉन लेक्चर आहे आणि यामध्ये हा फॅक्च्युअल डेटाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण की परीक्षेची डेट समोर आली आहे. मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितली असते आणि सोप्या पद्धतीने सांगितली असते. परंतु एवढ्या साऱ्या टर्मिनॉलॉजी आहेत आणि एका व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या शक्य नाहीत आणि जर आपण विचार केला परीक्षासुद्धा समोर आली आहे म्हणून कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळाली पाहिजे. यासाठी फक्त मी इथे टर्मिनॉलॉजी तुम्हाला सांगणार आहे. एक लुक ओव्हर म्हणून तुम्हाला लॉजिकल उत्तर नक्कीच येईल मित्रांनो. म्हणून एक लुक ओव्हर आपण येथे टर्मिनॉलॉजीचं करून घेऊ. मित्रांनो पहिली टर्मिनॉलॉजी आहे क्युरिंग आणि क्युरिंग ही हार्वेस्टिंग प्रॅक्टिस आहे. कोणामध्ये करतामध्ये हे प्रामुख्याने म्हणजे पानं जे आहे ते हार्वेस्ट केले जातात. तर आपल्याला माहिती आहे टीचे आणि टोबॅकोचे केले जातात. नंतर आपण जर विचार केला तर स्ट्रिपिंग आहे. स्ट्रिपिंगला आपण कशामध्ये करतात ज्यूटमध्ये करतात. त्याच्यापासून फायबर मिळवण्यासाठी ही प्रोसेस केली जाते. नंतर आपण निपिंग प्रोसेस आहे ते ग्राममध्ये करतात आणि कॉटनमध्ये करतात. नंतर आपण बघतो रॅपिंग नावाची प्रोसेस आहे ते कशामध्ये करतात तर शुगर केनमध्ये करतात. क्रॉपिंग नावाची एक प्रोसेस असते ती बनाना आणि शुगर केनमध्ये केली जाते. नंतर डिनावेलिंग आहे. डिनावेलिंग जी आहे ते कशामध्ये करतात तर बनानामध्ये करतात. ट्रॅशिंग नावाची प्रोसेस आहे टर्मिनॉलॉजी आहे ते कशामध्ये असते तर शुगर केनमध्ये करतात. नंतर डॅपॉक सीडलिंग आहे ते राईस सीडलिंगमध्ये करतात. डी सकरिंग नावाची प्रोसेस आहे टर्मिनॉलॉजी आहे ती प्रामुख्याने आपल्याला टोबॅको आणि बनानामध्ये पाहायला मिळते. समोर आपण बघतो डी टॅसलिंग नावाची प्रोसेस आहे ते मेजमध्ये करतात. पेगिंग आपल्याला माहिती आहे ग्राउंडनटशी संबंधित आहे. रेटिंग नावाची प्रोसेस आहे ते ज्यूटमध्ये करतात. नंतर गिनिंग तर सगळ्यांना माहितीच आहे कॉटनमध्ये असते म्हणून आणि टॅपिंग नावाची प्रोसेस ते ग्राममध्ये असते. स्टॅकिंग नावाची प्रोसेस असते ते टोमॅटोमध्ये करतात. अरोईंग नावाची प्रोसेस असते ते शुगर केनमध्ये असते आणि रेट्युनिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे कशामध्ये असते शुगर केनमध्ये ही प्रोसेस आपण करतो. म्हणजे टर्मिनॉलॉजी कशाशी रिलेटेड आहे तर शुगर केनशी रिलेटेड आहे. टिपिंग टर्मिनॉलॉजी टीशी रिलेटेड आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी कोणत्या क्रॉपशी कोणती टर्मिनॉलॉजी रिलेटेड आहे यावर प्रश्न पडतात. म्हणून हे महत्त्वाच्या ऑब्जेक्टिव्हसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी इथे घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि यामधील एक जरी ऑब्जेक्टिव्ह पडला तरी मित्रांनो माझ्या या लेक्चरचं सार्थक होईल. लेक्चर जरी मित्रांनो 30-35 मिनटाचं जरी असलं तरी यामागे 5-6 तासांची मेहनत आहे. म्हणून लेक्चर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो भेटूया समोरील व्हिडिओमध्ये आणि तुम्ही इथपर्यंत हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.